नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या पत्रकार परिषदेला माझे सहकारी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आदरणीय समीरजी बाकरे देखील उपस्थित आहेत. मी सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो. जनाब संजय राऊत यांनी बिहारमधली एक पोटनिवडणूक जिंकल्यानंतर देशभर पेढे वाटायला सुरुवात केली आहे. संजय राऊतांचा फेमस डायलॉग आहे, पेढे वाटा पेढे. खरं तर शेजारच्या घरामध्ये लेकरू झाल्यानंतर आनंद साजरा करायचा नसतो, परंतु संजय राऊत शेजारच्या घरामध्ये लेकरू झाल्यानंतर आता पेढे वाटायला लागलेत आणि सांगतायत की हा आमचा विजय आहे. संजय राऊत, तुम्ही ज्या काँग्रेसची गुलामी करतायत त्या काँग्रेसचा तिथं पराभव झाला आहे. तुम्ही ज्या तुम्ही ज्या राजदसोबत आहेत त्यांचा पराभव झाला आहे आणि प्रशांत किशोर यांचा विजय झाला आहे. तरी देखील संजय राऊत त्याचं सेलिब्रेशन करतात, काही हरकत नाही. कारण उभाटा गटाला गेल्या 4-5 वर्षामध्ये सेलिब्रेशन करायची संधी मिळाली नाही, कारण सगळ्या निवडणुकामध्ये उभाटा गटाचा पराभव झाला आहे. आता प्रशांत किशोर यांचा विजय झाल्यामुळं संजय राऊतांना पेढे वाटायची संधी मिळाली. दुसऱ्याच्या घरामध्ये लेकरू झाल्यानंतर हा पेढे वाटण्याचा प्रकार आहे. संजय राऊत, तुम्ही आणि तुमचा पक्ष वांझोटा राहतोय त्याच्याकडे बघा. महाराष्ट्रामध्ये तुमचा पक्ष वांझोटा झालाय. तुम्हाला 0 जागा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या. त्याच्याकडे जर लक्ष दिलं असतं तर बिहारचं सेलिब्रेशन तुम्हाला करावं लागलं नसतं. बिहारपेक्षा महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाची काय अवस्था झाली ती बघा. बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला नाही. भारतीय जनता पार्टीचा पराभव होत नाही. एकतर भारतीय जनता पार्टी जिंकते किंवा शिकते. आता बिहारमध्ये आम्ही या निवडणुकीच्या पराभवातून शिकू आणि पुन्हा एकदा पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागू. परंतु ज्या पद्धतीनं इंडी आघाडी, संजय राऊत आणि राहुल गांधींचे लोक सेलिब्रेट करतायत, मला एक कळत नाही. बिहारमध्ये तुमच्या इंडी आघाडीचा पूर्णपणे पराभव झाला, त्या एका पोटनिवडणुकीमध्ये पूर्णपणे पराभव झाला. तरीही सेलिब्रेशन करायचं असेल तर संजय राऊत, इंडी आघाडी आणि राहुल गांधींना मनापासून शुभेच्छा आहेत. संजय राऊत, तुमचा अहंकार महाराष्ट्राने संपवलाय. तुमच्या अहंकाराची लंका ही जाळून टाकलेली आहे. त्यामुळं अहंकाराची भाषा भारतीय जनता पार्टी कधीही करत नाही. भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान हे स्वतःला प्रधानमंत्री नाही तर प्रधान सेवक म्हणून घेतात. आम्ही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढे जाणारे लोक आहोत. आम्ही जनतेला सोबत घेऊन पुढे जाणारे आहोत. आम्ही सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे. तुमच्यासारखं मेवा करण्यासाठी किंवा मातोश्री 2 बांधण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. त्यामुळं अहंकारी कोण होतं हे महाराष्ट्रानं बघितलं आहे आणि उद्धवजींच्या अहंकाराची लंका ही महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी जाळून टाकलेली आहे, हे देखील आपल्याला माहिती आहे. त्यामुळं संजय राऊत, आपली जळालेली राग झालेली लंका आणि त्या पक्षाची अवस्था बघा आणि मग भारतीय जनता पार्टीवर टीका करा. हेच पॅरामीटर लावायचं असेल की एका निवडणुकीच्या पराभवामुळे नरेंद्र मोदीजींचा पराभव झाला, नरेंद्र मोदीजींना लोक स्वीकारत नाहीत, भारतीय जनता पार्टीला लोक स्वीकारत नाही, हे पॅरामीटर जर का संजय राऊत लावायचं असेल तर गुजरातच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा विजय झालाय. त्यानंतर महाराष्ट्रातल्या सर्वच निवडणुकीमध्ये, म्हणजे लोकसभा वगळता विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्वच्या सर्व निवडणुकीमध्ये उद्धवजी ठाकरे यांचं अस्तित्व देखील शिल्लक राहिलं नाही. मग याचा अर्थ उभाटा गट पूर्ण लयाला गेला असा होतो. कारण तुम्हीच म्हणताय की एका निवडणुकीच्या पराभवाच्या पॅरामीटर लावला तर तुमचाही त्याच पॅरामीटरनुसार तुमचा तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पराभव झाला आहे. मग उद्धवजी ठाकरेंचं अस्तित्व उरले का? उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष पूर्णपणे संपला, हे संजय राऊत यांनी मान्य करावं.
गुंडांची टोळी 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना होती. गुंडांची टोळी कशाला म्हणतात? रोज 100 कोटी रुपयाच्या वसुलीचं टार्गेट देणं यांना गुंडाची टोळी म्हणतात. वाझे काय लादेन आहे का म्हणणं याला गुंडाची टोळी म्हणतात. कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून माजी निवृत्त अधिकाऱ्याचा डोळा फोडणं याला गुंडाची टोळी म्हणतात. केतकी चितळेंनी टीका केली म्हणून त्याला अटक करणं गुंडांची टोळी म्हणतात. आमच्या निखिल भामरेंनी एक पोस्ट लिहिली म्हणून महिनाभर त्यांना तुरुंगात डांबणं याला गुंडाची टोळी म्हणतात. आणि सर्वसामान्य माणसाला घराच्या बाहेर न निघू देता घरामध्ये डांबून ठेवणं, लोकांचे कंगना राणौतचं घर पाडणं याला गुंडांची टोळी म्हणतात. नारायण राणे साहेबांना बेकायदेशीर अटक करणं याला गुंडांची टोळी म्हणतात. पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड झाल्यानंतर मूग गिळून गप्प बसणं याला गुंडांची टोळी म्हणतात. उद्धवजी ठाकरे 2.5 वर्ष तुम्ही सरकार असताना गुंड आणि गुंडांची टोळी घेऊन सरकार चालवलं होतं. देवेंद्रजी फडणवीस हे जनतेचं सरकार चालवत आहेत. देवेंद्रजी फडणवीसांनी 100 कोटी वसुलीचं टार्गेट दिलं नाही, तर देवेंद्रजी फडणवीसांनी समृद्धी एक्सप्रेस आणि कोस्टल रोड निर्माण केला. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी साधूंचा हत्याकांड झाल्यानंतर मूग गिळून गप्प राहिले नाही, तर कुंभमेळ्यासारख्या सुंदर अशा हिंदूंच्या सणाचं आयोजन करून या देशामध्ये सर्वात चांगला कुंभमेळा नाशिकचा होणार यासाठी खबरदारी घेतली. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या काळामध्ये कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून कुठल्या नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली नाही, तर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी मेट्रो सुरू झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले. हा देवाभाऊ आणि उद्धवजींच्या सरकारमधला फरक आहे. संजय राऊत, तुमची गुंडांची टोळी नाही, तर तुमची दरोडेखोरांची टोळी होती. तुम्ही महाराष्ट्रावर दरोडा टाकून तुम्ही सरकार चालवलं होतं, कारण जनतेनं देवेंद्रजींना मुख्यमंत्री करण्यासाठी कौल दिला होता. संजय राऊत, तुम्ही आणि तुमच्या मालकांनी जनमताच्या कलावर दरोडा टाकला आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला. त्यामुळे गुंडांची टोळी कोण आहे आणि दरोडेखोराची टोळी कोण आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. राम मंदिराच्या लुटी प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना अटक करण्याचं काम केलंय. कुणालाही सोडलं जाणार नाही, पैनापायी वसूल केली जाईल. परंतु राम मंदिराच्या लुटीवर कोण बोलतंय? ज्या उद्धवजी ठाकरे यांनी काँग्रेसच्या सांगण्यावरून राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला हजेरी लावली नाही, ज्या समाजवादी पार्टीनं राम भक्तांवर गोळ्या झाडल्या, त्या समाजवादी पार्टीच्या मांडीला मांडी लावून बसलात. आणि जेन झीच्या गप्पा तर संजय राऊतांनी करू नये. संजय राऊतांसाठी जेन झी म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे, याच्या पलीकडे जेन झी नाही आहे. तुम्हाला फक्त आदित्य ठाकरेंचं करिअर सेट करायचं आहे, अमित ठाकरेंचं करिअर सेट करायचं आहे, याच्यासाठी जेन झी हवी आहे. परंतु इथला तरुण हुशार आहे, त्यांना माहीत आहे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचं करिअर सेट करण्यासाठी तुम्ही जेन झींचं राजकीय भांडवल करता. त्यामुळं तुमचा हा अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. संजय राऊत, भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये मंगलमय असतं, तर तुमच्या राज्यामध्ये दंगली असतात. तुम्ही दंगलखोर आणि दंगेखोर आहात हे महाराष्ट्राने बघितलंय. दंगली घडवणं, महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवणं, देशामध्ये नेपाळसारखी बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करणं हे तुमचं काम आहे. तर मंगलमय वातावरणामध्ये लोक राहावेत यासाठी आम्ही मंगल दिनाच्या दिवशी बैठक घेतो. परंतु तुम्हाला मंगल दिन वगैरे चालणार नाही, कारण तुम्हाला जुम्मा जास्त आवडतो. तुम्हाला हल्ली जुम्मेला बैठका घेतात, तुमचे जनाब ठाकरे झालेले आहेत, तुम्हाला अजान स्पर्धा जास्त आवडते. त्यामुळं मंगळवार तुम्हाला आवडणार नाही, मंगल दिन आवडणार नाही. जुम्मा तुमचा आवडता आहे. जुम्माला चुम्मा करण्याचं काम संजय राऊतांनी करावं. शिंदे सेना जर भारतीय जनता पार्टीची सेल कंपनी असेल, तर उभाटा गट ही राहुल गांधींची बेनामी शाखा आहे. ज्या पद्धतीने सोनिया गांधींची गुलामगिरी करणं, राहुल गांधींची गुलामगिरी करण्याचं काम संजय राऊतांच्या माध्यमातून केलं जातं आहे. भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदे यांना मित्र म्हणून सन्मान देते. भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदे हे शिवसेनेचा खरा वारसदार म्हणून पुढे नेण्याचं काम करते. आणि एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात खरी शिवसेना कुठली आहे याच्यावर देखील शिक्कामोर्तब झाले. परंतु संजय राऊत, ज्या सोनिया गांधींना तुम्ही करप्शन क्वीन म्हणून हिणवलं होतं,
ज्या काँग्रेससोबत गेलं तर माझं दुकान बंद करेल असं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हटले होते, त्या काँग्रेससोबत आज तुम्ही जाऊन बसतायत। तुमचा उभाटा गट म्हणजे राहुल गांधींची बेनामी शाखा आहे। रोहित पवार यांनी टीका जी आहे भाजपवर केली आहे। त्याचं म्हणणं आहे की निवडणूक आयोग एसआयआरचं ती यंत्रणा राबवतोय, भाजप एक वेगळी यंत्रणा अशी का राबवतोय, त्यांना काही ठराविक नावं जी आहेत ती वगळायची आहेत का, असं त्यांनी थेट म्हटलं। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रोहित पवार हे काठावर पास झाले होते, आता ते अभ्यासक्रमात देखील काठावर पास झालेत का असा माझा सवाल आहे। रोहित पवार ज्या पद्धतीनं SIRची प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियेवर तुम्ही शंका घेतायत, जरा अभ्यास करा, निवडणूक आयोगाला जाऊन भेटा। प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार दिलेला आहे की आपण SIRमध्ये आपला BLA2 नेमू शकता। प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रतिनिधी, मग तो काँग्रेस असेल, उबाटा गट असेल, शरद पवार साहेबांचा गट असेल किंवा वंचित आघाडी असेल, प्रत्येक पक्षाला आपला BLA2 नेमता येतो आणि त्याच्या माध्यमातून SIRची प्रक्रिया पूर्णपणे पार करता येते। आता रोहित पवारांकडे माणसंच उरलेली नाहीत, कारण ते त्यांच्या मतदारसंघात काठावर पास झालेत, त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात ना बूथ प्रमुख आहेत, ना पन्ना प्रमुख आहेत, ना BLA2 आहेत, त्यामुळे त्यांची आता तिळपापड होते। परंतु काही काळजी करू नका, भारतीय जनता पार्टी अतिशय पारदर्शकपणे SIRची प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया पाडते। त्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक पक्षाला प्रतिनिधी नेमण्याचा अधिकार दिला आहे, त्याचा वापर करून भारतीय जनता पार्टी SIRची प्रक्रिया पूर्ण करते। रोहित पवार, तुमच्याकडे जर माणसंच शिल्लक नसतील तर तुम्ही काँग्रेसकडनं काही माणसं भाड्याने घ्या। आता काँग्रेसमध्ये फार लोक काय राहिलेले नाहीत, तरी देखील रोहित पवार येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये जाणार आहेत, त्यामुळे त्यांनी काँग्रेसने काही माणसं भाड्याने घ्यावेत आणि आपल्या मतदारसंघातली तरी SIRची प्रक्रिया आपली माणसं देऊन पूर्ण करावी। मुंबई पोलिसांमध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना कोणाची या संदर्भात जो 4 वर्षापासूनचा खटला आहे त्याची सुनावणी आहे। संजय राऊतांनी अपेक्षा व्यक्त केली की आज तरी या सगळ्या संदर्भात निकाल लागेल आणि न्याय मिळेल। शिवसेना कोणाची याचा निकाल जनतेच्या कोर्टामध्ये लागलाय। शिवसेना ही एकनाथजी शिंदे यांची आहे, हे महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला, लोकसभेच्या निवडणुकीला आणि महापालिकेच्या निवडणुकीला सांगितलंय, त्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथजी शिंदेंचीच आहे हे जनतेच्या कोर्टामध्ये स्पष्ट झाले। आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होईल, त्यावर जो निकाल यायचा तो येईल, पण जनतेच्या कोर्टामध्ये एकनाथजी शिंदे यांचीच शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, हिंदुत्ववाद्यांची शिवसेना ही एकनाथजी शिंदेंचीच आहे, हे जनतेने त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। संजय राऊतांचा उभाटा गट हा काँग्रेसचं लुगडं धुणारा, सोनिया गांधींची गुलामी करणारा आणि राहुल गांधींची चाकणी करणारा गट आहे, हे देखील महाराष्ट्रानं ओळखलेलं आहे। मुंबई पोलिसांमधला एक घोटाळा आहे, तो उघडकीस आलेला आहे। बनावट पोलीस बनवून वेतन आहे ते घेतलेलं आहे, जवळपास 6,50,00,000 सगळी रक्कम आहे आणि या सगळ्या संदर्भ जो आहे ते 2019 आणि 20च्या काळामध्ये सगळा प्रकार समोर आलेला आहे। नाही, अतिशय गंभीर प्रकार आहे की अशा पद्धतीनं बनावट पोलीसगिरी करून 2019 आणि 2020 काळामध्ये जर का अशी लूट केली असेल तर या प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अतिशय गांभीर्यानं कारवाई करतील। जो कोणी या प्रकरणामध्ये दोषी असेल त्याला शिक्षा होईल, कोणालाही सोडलं जाणार नाही। बीडमधला कायदा सुव्यवस्थेबाबतचा प्रश्न विचारला असता म्हणजे मुंडे यांनी हा प्रश्न जो आहे थांबवला, असा एक व्हिडिओ जो आहे तो काँग्रेसने आता ट्विट केला। काँग्रेस म्हणते की सुनेत्रा पवार किती दिवस गुंगी गुडिया म्हणून काम करणार। गुंगी गुडिया कोण होतं हे UPAचं सरकार असताना बघितलंय, त्यामुळे काँग्रेसने इतरांवर टीका करू नये। सुनेत्राताई पवार हे महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी, पक्ष चालवण्यासाठी सक्षम आहेत। गुंगी गुडिया म्हणून कुणाला हिनवत जात होतं याचं आत्मपरीक्षक काँग्रेसने करावं। काँग्रेसचं UPAचं सरकार असताना 10 वर्षाच्या काळात मौनी बाबा म्हणून कोण काम केलं, कोणी सोनिया गांधींच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधानपद असताना देखील सोनिया गांधी सांगतील तेच, राहुल गांधींनी तर कायदा संसदेमध्ये फाडून टाकला होता, अशा पद्धतीची अवस्था त्यावेळेला UPAच्या काळामध्ये होती। त्यामुळे गुंगी गुडिया कोण आहे याचं आत्मपरीक्षण हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसच्या लोकांनी करावं। राज्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते मराठा आहेत, त्यामुळे एक उपमुख्यमंत्री OBC असलाच पाहिजे, आमच्यावर अन्याय होतोय असं वडेट्टीवार। विजय वडेट्टीवार, तुम्हाला OBCचं काहीही देणं घेणं नाही। उलट महाविकास आघाडीचं सरकार असताना OBCचं राजकीय आरक्षण घालवणारे तुम्ही होतात।
आज देवेंद्रजी फडणवीस हे ओबीसींचं प्रतिनिधित्व करतात, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात आणि भारतीय जनता पार्टीचा DNAच ओबीसीचा आहे. त्यामुळे अशा पद्धतीची काहीतरी वेगळी मागणी करून काही अर्थ त्याला उरत नाही आहे. ओबीसीचे गुन्हेगार कोण असतील तर काँग्रेस पक्ष आहे. कारण काँग्रेसचं सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना ओबीसीचं राजकीय आरक्षण संपवण्याचा घाट विजय वडेट्टीवार यांनी केला होता. आज आमचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, पंकजाताई मुंडे असतील, छगन भुजबळ साहेब असतील, अतुल सावे असतील, असे जयकुमार गोरे असतील, अनेक ओबीसीचे मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत, जेवढे काँग्रेसच्या काळात देखील कधी नव्हते. हे विजय वडेट्टीवार यांनी एकदा बघितलं पाहिजे. रामभाऊ माळी या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या नगरसेवकांना आज प्रशिक्षण आहे ते दिलं जाणार आहे. त्यामुळे टीका देखील आहे ती व्हायला सुरुवात झालेली आहे की एकनाथ शिंदेने थेट भाजपमध्ये विलीन व्हावं. नाही, एकनाथ शिंदे यांचं पक्ष म्हणून स्वतंत्र अस्तित्व आहे. उलट संजय राऊत हे काँग्रेसमध्ये स्वतःला विसर्जित करून घेत आहेत. खरं तर आवश्यकता असेल तर संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला सुद्धा रामभाऊ माळगीमध्ये प्रशिक्षण दिलं जाईल. रामभाऊ माळगी ही काय राजकीय संस्था नाही आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना प्रशिक्षण देण्याचं काम रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये केले जातं. त्यामुळं उद्या जर का उभाटा गटालाही प्रशिक्षणाची गरज असेल, आणि आहेच, कारण ना उद्धवजींना पक्ष सांभाळता येतोय, ना आदित्य ठाकरेंना पक्ष सांभाळता येतोय, ना संजय राऊतांना पक्ष सांभाळता येतो. त्यांना आवश्यकता असेल तर रामभाऊ माळगीमध्ये उभाटा गटाला देखील प्रशिक्षण दिलं जाईल. बिहार पोटनिवडणुकीतल्या पराभवानंतर भाजपचं नाक कापलं गेलंय. प्रत्येक गोष्टीला डेडलाईन असते आणि भाजपची डेडलाईन जवळ आली आहे असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवार, तुमची डेडलाईन जवळ आलेली आहे. तुम्ही काठावर विधानसभेच्या निवडणुकीला पास झालात. त्यामुळं जे काठावर पास झालेत, जे ढकलपास झालेत, त्यांनी मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांवर टीका करू नये. भारतीय जनता पार्टी लोकसभेला मेरिटमध्ये आली, विधानसभेला मेरिटमध्ये आली, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मेरिटमध्ये आली. त्यामुळं ढकलपास झालेल्या आणि काठावर पास झालेल्या रोहित पवारांनी मेरिटवर आलेल्या विद्यार्थ्यांवर टीका करायची नसते. एवढं शहाणपण रोहित पवारांनी बाळगायला पाहिजे. नाही, या घटनेची मला माहिती नाही. माहिती घेऊन सविस्तर प्रतिक्रिया देतो. खूप खूप धन्यवाद.